हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे मँगो आईस्क्रीम आणि मँगो मस्तानी. चला तर मग ही सोपी आणि झटपट रेसिपी आपण बघूया. आता अगोदर मी मँगो आईस्क्रीम बनवणार आहे. त्यासाठी मी इथे 2 आंबे घेतले आहेत. त्याचबरोबर ही मलई आहे, जे आपल्या दुधावरची साय असते ती मी घेतली आहे. त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स आहेत आणि इथे मी 1 पेला दूध घेतला आहे आणि 4 चमचे साखर घेतली आहे. आता साखर तुम्ही आंब्याच्या गोडीनुसार टाकू शकता. आता इथे मी 2 आंबे स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता या आंब्यातील आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे गर काढून आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आईस्क्रीम बनवण्यासाठी दूध लागणार आहे. त्यासाठी मी इथे 1 पेला दूध घेतला आहे. आता हे दूध आपल्याला जाडसर होईपर्यंत गरम करायचं आहे. म्हणजे आपण 1 पेला दूध घेतला आहे ते अर्धा पेला होईपर्यंत हे आपल्याला दूध गरम करायचं आहे. आता हे दूध गरम करत असताना आपल्याला हे फास्ट गॅसवरतीच करायचं आहे आणि हे तोपर्यंत करायचं आहे आपलं 1 पेला दूध आहे ते अर्धा पेला होत नाही तोपर्यंत. म्हणजे याची जी कन्सिस्टन्सी असणार आहे ती आपण रबडी असते त्याप्रमाणे ठेवायची आहे. आणि यामध्ये साखरसुद्धा घालायची आहे आणि हे दूध जाडसर होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. बघू शकता दूध बऱ्यापैकी आटलं आहे. अगदी आपण रबडी बनवतो त्याप्रमाणे झालं आहे. तर आता गॅस बंद करून हे दूध थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. वरतीच ठेवायचं आहे थंड होण्यासाठी, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. आता दूध बघू शकता थंड झालं आहे. आता आपण आईस्क्रीम बनवायला घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर आपण जे दूध गरम करून घेतलं होतं ते टाकायचं आहे. त्यानंतर आंब्याचा गर काढलेला तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. माझ्याकडे ना आईस्क्रीमचा डबा आहे, त्यामध्येच मी आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवणार आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही सेट होण्यासाठी ठेवू शकता. आईस्क्रीम सेट होण्यासाठी 7 ते 8 तास लागतातच. त्यानंतर ते एकदम व्यवस्थित सेट होतं आणि खायलासुद्धा टेस्टीच लागतं. अगदी आपण बाहेरून आणतो त्यापेक्षासुद्धा भारी हे आईस्क्रीम खायला लागतं. कारण घरी बनवलेलं असतं आणि एकदम नॅचरल टेस्ट असते त्याची. यामध्ये बघा मी कस्टर्ड पावडर किंवा कंडेन्स मिल्क काहीच मिक्स केलं नाही. एकदम नॅचरली आईस्क्रीम बनवलं आहे. त्यामुळे ह्याची टेस्टसुद्धा एकदम नॅचरल येते. बघू शकता आपलं होममेड आणि नॅचरल मँगो आईस्क्रीम बनवून तयार आहे. तुम्हीसुद्धा ही झटपट आणि सोपी रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूप आवडेल. आता आपण मँगो मस्तानी बनवूया. मी अगोदर आईस्क्रीम बनवून घेतलं होतं, ते सेट झाल्यानंतर मग मँगो मस्तानी बनवली आहे. मस्तानी बनवण्यासाठी मी 2 आंब्यातील गर काढून घेतला आहे. त्याचबरोबर 2 चमचे साखरसुद्धा घातली आहे. 1 पेला दूध घेतला आहे आणि यामध्ये तुम्ही दुधावरची साय नक्की टाका आणि जेवढी जास्त असेल तेवढी आपली मस्तानी एकदम क्रीमी बनते. त्यामुळे दुधावरची जी मलई आहे ती तुम्ही जास्त प्रमाणात वापरा. आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता मी मिक्सरला एकदम व्यवस्थित फिरवून घेतलं आहे आणि जे मी आईस्क्रीम बनवलं होतं तेच यामध्ये मी टाकणार आहे. आता यावरती तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाका. तुटी फ्रुटी असेल तर ती सुद्धा टाकू शकता आणि बघू शकता अशा प्रकारे आपली झटपट मँगो मस्तानी बनवून तयार आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. मँगो आईस्क्रीम आणि मँगो मस्तानी. आंबे संपायच्या आत ह्या 2 रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान लागतात आणि आपण घरी बनवतो
त्यामुळे एकदम हेल्दी आणि नॅचरल चव असते याची. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.